स्वराज्याचा सूर्य अफजल खानाला मारायला जाण्याच्या अगोदर पत्नीची शेवटची भेट घ्यायला त्या महालाकडे जायला निघतो. जड अंतकरणानं सईबाई राणी साहेबांच्या महालाकडे एक 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 पाऊल टाकत 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 माझा राजा सईबाई राणी साहेबांच्या महालाच्या दारात जाऊन उभा राहतो. सईबाई राणी साहेब अंतरुणाला खिळू नयेत, बोलवत नाही आहे, अंगाला ताप आहे, अंतरुणाला खिळू नये. आणि शिवमहाराजांच्या कडेवर शंभो बाळ 1.5 वर्षाचा बसलेला आहे. शिवमहाराजांच्या कडेवर शंभो बाळ बसलेला आहे. ए ए आई, त्या लेकराला माहित नाही बरं माझी आई मला सोडून जाणार आहे. ए आई, त्या लेकराला काय कळणार हो? 1.5 वर्षाच्या लेकराला काय कळणार आहे? माझी आई शेवटचा श्वास घेते आहे. त्या 1.5 वर्षाच्या लेकराला कुठं कळत आहे माझी आई मला कायमचं सोडून जाते आहे? त्या 1.5 वर्षाच्या शंभो बाळाला कुठं कळत आहे सईबाई राणी साहेब आमच्या मातोश्री आम्हाला सोडून जाणार आहेत? किलबिल्या डोळ्यानं 1.5 वर्षाचा शंभो बाळ शिवमहाराजांकडे बघतो. शिवमहाराजांच्या डोळ्यातलं पाणी शिवमहाराजांच्या गालावरती पडत आहे आणि शिवमहाराजे डोळ्यातलं पाणी पुसत पुसत महालाच्या दरवाज्यावर येऊन उभा राहिले. शिवमहाराजांचं लेकरू शिवमहाराजांकडे पाहतोय, शंभो बाळ शिवमहाराजांकडे पाहतोय. आई दाराच्या मध्ये प्रवेश केला, शंभो बाळ कडेवर आहे. ए आई, दाराच्या आत प्रवेश केला, शंभो बाळ कडेवर आहे. शिवमहाराजांच्या डोळ्यात पाणी आहे. हे पाण्यासारखा माझा राजा डोळ्यात पाणी होतं का? का पाणी होतं? सईबाई राणी साहेब जाणार आहे. सईबाई राणी साहेब आजारातून बऱ्या होत नाही आहेत. पाणी याच्यासाठी होतं माझा शंभो आई विना पोरका होणार आहे. महालाच्या मध्ये गेल्या, शिवमहाराजे महालाच्या मध्ये गेले. शंभो बाळ कडेवर आहे. सईबाई राणी साहेब अंतरुणाला खिळून आहे. तापही अंधारा. दास दाशिया नौकर चाकर उठून उभा राहिले. सगळे महालाच्या बाहेर निघून गेले. आता महालात फक्त 3च माणसं आहेत रे. एक सईबाई राणी साहेब त्या अंतरुणाला खिळून पडलेले आहे. दुसरा शंभो बाळ तो शिवमहाराजांच्या कडेवर आहे. आणि तिसरे छत्रपती शिवाजी महाराज शंभो बाळाला कडेवर घेऊन ही 3च माणसं महालात आहे. आणि महालात ही 3 माणसं एकमेकांकडे खिळविल्या नजरेनं पाहताय. शेवटची भेट आहे. शिवमहाराजाला माहिती आहे आता सईबाई राणी साहेब जास्त दिवसाच्या सोबती नाही आहेत. हे एवढ्यात शिवमहाराज सईबाई राणी साहेबांच्या जवळ गेले. आणि जवळ गेल्याच्या नंतर सईबाई राणी साहेबांच्या डोक्यावर हात ठेवला. पत्नीची शेवटची भेट आहे. पत्नीच्या डोक्यावर शिवमहाराजाने हात ठेवला आणि विचारलं, सई, ए सई, कशी आहे ग तब्येत तुझी? सईबाई राणी साहेब बोलल्या, तुम्हीच सांगा वैद्यराज काय म्हणतायत? मी कधी बरी होणार आहे? मी कधी बरी होणार आहे? तुम्ही सांगा महाराज. शिवमहाराजे बोलले, वैद्यराज म्हणालेत काळजी करू नका. शिवमहाराजे लगतच खोटं बोलले. सईबाई राणी साहेबाला बरं वाटावं म्हणून लटकच खोटं बोलले आणि म्हणाले, सई, वैद्यराज म्हणालेत काळजी करू नका. सईबाई राणी साहेब परत छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणाल्या, खरे वैद्यराजांचं, जाणाऱ्या माणसाची कसली काळजी करायची, इथं राहणाऱ्या माणसाची काळजी करावी लागते महाराज. आम्हाला कळलंय आम्ही अर्ध्यावर डाव मोडून जातोय. आम्हाला कळलंय आम्ही अर्ध्यावर डाव मोडून जातोय. शिवमहाराजे बोलले, सई असं बोलू नकोस ग, सई असं बोलू नकोस ग. सईबाई राणी साहेबांनी हात हातात घेतला शिवमहाराजांचा. शिवमहाराजाला बोलायला लागले, महाराज आम्हाला माहिती आहे आमचं मरण आता जवळ आलंय, पण जाता जाता तुम्हाला काही मागायचंय मागू? मागू? माग ना सई, माग. काय मागायचं ते माग. काय मागायचंय? राजगादी पाहिजे तुझ्या शंभो बाळाला? सांग ना सई, काय मागायचं ते माग. ए सईबाईने काय मागावं? शंभो बाळासाठी राजगादी नाही मागितली. एक आई मरताना शिवली आपल्या बाळासाठी काय मागते आई? ए सईबाई राणी साहेब मागायला लागल्या, राजा शिवमहाराजे माझ्या लेकराला राजगादी द्या असं मी म्हणत नाही, पण माझ्या शंभो बाळाला मी गेल्याच्या नंतर आईचं प्रेम द्या, बाकी काही नको महाराज. बस बस, मी गेल्यानंतर माझ्या शंभो बाळाला आईचं प्रेम द्या. माझ्या शंभो बाळाला या पलीकडे आधी या आईनं काय मागावं?
मरणाच्या दारात उभा आहे. मला कळतंय एक आई म्हणून माझ्या लेकराला आईचं प्रेम मिळावं एवढंच मागते. महाराज द्याल नवं, महाराज द्याल नवं. शिवराजानं छत्रपती शिवरायानं सईबाई राणी साहेबांकडे पाहावं आणि म्हणावं, ए सई, तुझ्या लेकरावर आई वडील प्रेम करायला त्याच्याजवळ थांबायला आम्हाला वेळ कुठे आहे ग? सांग ना सई, आमचं जगणं आमच्या कुटुंबासाठी नव्हं, आमचं जगणं रयतेसाठी आहे. सई, मी तुझ्या लेकराचा राजा नाही. ए सई, मी या कुटुंबाचा राजा नाही, मी या रयतेचा राजा आहे ग. मी रयतेचा राजा आहे. मी 18 पगड जातीचा राजा आहे. ए सई, तुझ्या लेकराच्या जवळ थांबण्यासाठी आमचा विषय नाही आहे, पण म्हणलीस ना तुझ्या लेकराला आईचं प्रेम द्या. सईबाईनं पुन्हा म्हणावं, महाराज तुम्ही नशीबवान आहे, तुमची आई अजून तुम्हाला जिवंत आहे. महाराज तुम्ही नशीबवान आहे, तुमची आई तुम्हाला अजून जिवंत आहे. तुमची आई तुम्हाला अजून जिवंत आहे. जिजाऊ मासाहेब अजून जिवंत आहे. पण माझं लेकरू किती दुर्दैवी हो. माझा 1.5 वर्षाचा शंभर बाळ किती दुर्दैवी आहे. त्याची आई त्याला सोडून जाते. शिवराजाने काय म्हणावं, मी नशीबवान आहे, माझी आई जिवंत आहे. हो मान्य आहे, तुझा शंभर बाळ दुर्दैवी आहे, पण काळजी करू नको सई, काळजी करू नको. इथून पुढं जिजाऊ मासाहेब माझी आई नाही, इथून पुढं जिजाऊ मासाहेब तुझ्या शंभर बाळाची आई असेल. तू काळजी करू नको, माझी आई तुझ्या बाळाला अर्पण करतो बघ.